नमस्कार, जय विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये राजकारण चांगलंच तापलेलं आहे। या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाकडून रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे त्यांच्या सून पूजा तडस यांनी अपक्ष लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता या मतदारसंघामध्ये सुनेविरोधात सासरा अशी लढत होणार आहे। या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेऊन तडस कुटुंबियांवर गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत। पूजा तडस यांच्या या आरोपांनंतर चर्चांना उधाण आलेलं आहे। काय नेमकं हे प्रकरण आहे पाहूयात आजच्या जेएम विशेष मध्ये। या संदर्भामध्ये प्रकरण नेमकं असं आहे की पूजा तडस या पंकज तडस यांच्या पत्नी आहेत। म्हणजेच पंकज तडस हे रामदास तडस यांचे पुत्र आहेत। त्यांचं 2020 मध्ये लग्न झालेलं आहे। रामदास तडस यांच्या सुनेनं त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेले आहेत। तडस कुटुंबियांनी आपला प्रचंड मानसिक छळ केलेला आहे। आपल्या बाळाच्या डीएनए चाचणीची मागणी देखील करतात असा आरोप पूजा तडस यांनी केलेला आहे। तर दुसरीकडे पूजा यांचे पती आणि रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। आपल्याला हनी ट्रॅप करण्याचा प्रयत्न होतोय। पूजा आणि आपल्या 6 केसेस ज्या न्यायालयामध्ये आहेत असं पंकज तडस म्हणाले। सर्वात आधी पूजा तडस यांनी काय आरोप केलेत आणि कशा प्रकारे पंकज तडस यांनी हे आरोप फेटाळले आहेत तेही पाहूयात। घटस्फोटासाठी त्यांनी अर्ज नाही केला। ते म्हणतात लग्न रद्द करून द्या। आज मला हे 17 महिन्यांचं बाळ आहे आणि सेक्शन 12 नुसार असं कायदेशीर आहे की 12 महिन्यांपर्यंत लग्न रद्द करण्यासाठी ॲप्लिकेशन करतात। सगळ्यात आधी तर बनावटी विवाह करून फसवलं पहिल्यांदा 20 ऑक्टोबरला 2020ला। त्याच्यानंतर मी माझी तक्रार आयजींपर्यंत पोहोचवली। त्यानंतर प्रसार माध्यमांनी ती तक्रार घेतली, त्याच्यातून मीडियापर्यंत सगळी बातमी पोहोचली आणि आता कुठेतरी गुन्हे दाखल होणार, कुठेतरी आपल्यावर कायदेशीर कारवाई होणार म्हणून माझ्याशी मीडियासमोर लग्न लावल्या गेलं आणि मला एका फ्लॅटवर नेऊन टाकून दिलं। त्यानंतर अपमानास्पद वागणूक दिल्या गेली, माझ्यावर अत्याचार घडत गेले, अक्षरशः बलात्कारापर्यंत अत्याचार घडत गेले। मला बोलताना सुद्धा कसं तरी वाटतंय। आणि त्या मला असं विचारत होत्या की मोदीजींचा परिवार आहे, 20 तारखेला मोदीजी वर्ध्याला येणार आहेत, तर त्यांच्या परिवारातल्या त्यांनी ज्यांना तिकीट दिलंय ते माझा परिवार उद्ध्वस्त करत आहेत। तर मोदीजींनी आम्हाला 20 तारखेला वेळ द्यावा आणि वर्ध्यामध्ये येत असताना त्यांनी पूजा तडस या त्यांच्या लेकीला सुद्धा न्याय द्यावा, एवढी माझी ताई मदत करा यासाठी म्हणून ही मायमाऊली काल संपर्कात आलेली होती। सुषमा अंधारे जेवढे येतात आहेत ते स्वतःच्या परिवारात थोडंसं झाकून तर बघा। आपल्या पतीचा आपण थोडंफार जुळून घेत नाही आणि दुसऱ्याच्या संसारात आग टाकायला जातात। सुषमाताई हे धंदे बंद करा हो। यामध्ये काही राजकीय षडयंत्र असू शकते असं तुम्हाला वाटते? नक्कीच राजकीय षडयंत्र आहे। राजकीय षडयंत्र नसलं तर राजकीय लोकांना घेऊन का बाईट घेतात तुम्ही? पत्रकार परिषद का घेतात? अनेक न्यायप्रविष्ट प्रकरण आहे तुमच्याविषयी 6-7, तिथे हजर का नाही राहत? दरम्यान पूजा तडस यांचे नेमके आरोप काय तेही सुद्धा पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी लग्न लावून देण्यात आलं असा आरोप पूजा तडस यांनी केलाय। उपभोगण्याची वस्तू म्हणून आपला वापर केला असा सुद्धा आरोप त्यांनी केला। बाळाची डीएनए चाचणीसाठी दबाव आणत असल्याचं सुद्धा त्या म्हणाल्या। राहत्या घरून बाहेर काढण्यात आले। रामदास तडस यांनी मुलाला घरात ठेवून आपल्या एकटीला बाहेर काढलं असा सुद्धा आरोप त्यांनी केलाय। या बाळाचा बाप कोण असं म्हणत मानसिक छळ देखील करण्यात आला असा आरोप पूजा तडस यांनी केलाय। हजार 2014 पासून माझी आणि पंकजची मैत्री होती। त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। प्रेमानंतर 2019 मध्ये 2020 मध्ये त्यांनी बनावटी लग्नाचा कट केला माझ्याशी। जेव्हा मी त्यांना विचारलं की आपलं लग्न कधी होणार, त्यानंतर मी त्यांना विचारलं, परिवारामध्ये बैठका घेतल्या गेल्या। बैठक घेतल्यानंतर 4 महिन्याचा वेळ मागितला। 4 महिन्याचा वेळ मागितल्यावर कोर्ट मॅरेज, आता कोरोना आहे तर कोर्ट मॅरेज करू असा प्रस्ताव मांडला आणि आपण नोंदणी पद्धतीने हे लग्न करत आहोत म्हणून माझ्याकडून ते कागदांवर सह्या घेतल्या गेल्या।
सह्या घेतल्यानंतर 2 महिन्यांनी कुठलीच विचारणा झाली नाही. तेव्हा मी त्यांना बोलली की आता काय करायचं. जो फ्लॅट त्यांनी बुक केला होता त्या फ्लॅटवर नेऊन माझा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने माझा उपभोग घेतला गेला. तिथे गेल्यानंतर तिथे मला प्रेग्नन्सी राहिली आणि जेव्हा मी म्हटलं की आता काय करायचं, तर म्हटलं की आपल्याला सर्व समाजासमोर चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने आपल्याला लग्न करायचं आहे, तर आपण सध्या हा बाळाचा विचार काढून टाकू. यापूर्वीही माझं एक अबॉर्शन झालेलं आहे. नेमकं हे प्रकरण काय तेही पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. पंकज तडस यांच्यावर पूजा यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत. लग्नाचे आमिष देऊन फसवणुकीची पूजा यांनी तक्रारही केली. पंकज आणि पूजा यांचं 2020 ला त्यानंतर लग्न झालं. दोघेही वेगळ्या घरात राहू लागले. मारझोड करून घरातून काढले असा पूजा यांचा आरोप आहे. मात्र हे प्रकरण असं असलं, पूजा तडस दावा करत असल्या किंवा जे आरोप करत आहेत त्यावर रामदास तडस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. रामदास तडस यांच्या दाव्यानुसार नेमकं प्रकरण काय तेही पाहूयात. पूजा आणि पंकजचं 2020 मध्ये लग्न झालं. आमच्या कुटुंबाला या संदर्भातली काही माहिती नव्हती. दोघेही वर्ध्यामध्ये वेगळे घरात राहू लागले. काही समाजकंटकांनी पूजाला हाताशी घेतले आणि फसवणुकीचा कट रचला. सासऱ्याकडे पैशाची मागणीसाठी भाग पाडले. या संवादाची ऑडिओ पंकजच्या हाती लागली आणि दोघांमध्ये वाद वाढले. दरम्यान ही एक बाजू झाली पूजा तडस यांनी जे काही आरोप केलेले आहेत आणि त्यावर काय घडामोडी घडल्या ती. पण या प्रकरणाची दुसरी बाजू आहे ती म्हणजे पंकज तडस यांचं या प्रकरणी काय म्हणणं आहे. तडस कुटुंबाकडून हे सर्व आरोप खोडून काढण्यात आले आहेत. पंकज तडस यांनी हे प्रकरण न्यायालयात आहे, न्यायालयाच्या पुढे जाऊन आपण काही बोलणार नाही अशी भूमिका पंकज तडस यांनी घेतली आहे. यामागे कोणत्या मोठ्या राजकीय नेत्याचा हात आहे असं तुम्हाला वाटते? या मागे हात आहे, पण न्यायालयीन प्रकरण चालू असल्यामुळे मी न्यायालयात ते नावं सांगितलेले आहेत आणि न्यायालयाच्या समोर मी जाऊ शकत नाही. मला माफी करावी की न्यायालय हे सर्वस्वी दोन्ही बाजू बाब ऐकून न्यायालय न्याय जरूर करतील. याबाबतचं जे न्यायालयामध्ये प्रकरण होतं 2023 मार्चचं हे प्रकरण होतं, त्या संदर्भात न्यायालयाने या संदर्भात जे नमूद केलं होतं आणि त्या संदर्भात जो आदेश काढण्यात आलेला होता त्याची प्रत माझ्याकडे आहे, जी मी तुम्हाला वाचून दाखवतोय की ह्या संदर्भात न्यायालयानं काय आपलं निरीक्षण नोंदवलं होतं आणि न्यायालयाचं त्यावेळेला काय म्हणणं होतं. कारण ज्यावेळेला या संदर्भात पंकज तडस यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि सातत्यानं पंकज तडस या न्यायालयाच्या खटल्याचा जो आपल्याला हवाला देतात आणि 10व्या त्या संदर्भात बोलतायत, त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की रामदास तडस यांचे जे पुत्र आहेत पंकज तडस यांना त्या एका युवतीशी दुसऱ्यांदा लग्न करण्यास बाध्य करण्याच्या प्रयत्नात फसवणूक करणे, पैसे संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी आरोपांतर्गत त्यांच्या पत्नीसह 10 जणांविरोधात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पूजा तडस यांचा सुद्धा समावेश होता. त्यामध्ये गुन्हे दाखल झालेल्या जे 10 जण होते त्यांची नावे ऐका. पूजा तडस यांचं नाव शेंद्रे आहेत, त्यानंतर भास्कर इथापे, हरीश इथापे, पंकज वंजारे, सविता मुकुंद शेंद्रे, कीर्ती पंकज वंजारे, आशिष अशोक मोडक, श्रीकांत दादाराव गायकवाड आणि मोहित सतीश सहारे इत्यादींचा यात समावेश होता. या 10 जणांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणामध्ये मोबाईलवरील संभाषणाच्या शेकडो क्लिप्स महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या होत्या. पंकज तडस यांचे पूजा मुकुंद शेंद्रे या युवतीसोबत प्रेम संबंध होते असं न्यायालयानं नमूद केलं होतं. त्यातून त्यांनी लग्नही केले होते, मात्र हे लग्न अधिकृत नसल्याचे पूजा शेंद्रे हिचे म्हणणे होते. त्यातून नोंदणी पद्धतीने दुसऱ्यांदा लग्न करण्यात आले. लग्नानंतर पंकज तडस यांना त्यांच्या कुटुंबाविरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचे संशय आले. त्यानंतर त्यांनी त्या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. सोबत ऑडिओ क्लिपचा पुरावा सुद्धा पंकज तडस यांनी दिला होता. मात्र पोलिसांकडून या संदर्भामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे ते न्यायालयात गेले. न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची मागणी रद्दबादल करण्यात आली.
त्यानंतर न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेल्या पुराव्याच्या आधारे त्याची पडताळणी करीत 10 जणांविरोधात भांडवीचे कलम 420, 500, 506(1), 389 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर या प्रकरणामध्ये पंकज तडस यांनी न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केलेली होती त्यात न्यायालयाचं जे निरीक्षण होतं ते मी तुम्हाला वाचून दाखवलं। त्यानंतर न्यायालयाचे आदेश सुद्धा आहेत, त्या न्यायालयाचे जे आदेश आहेत ते मी तुम्हाला दाखवतोय की application is allowed for defendant are resignated for the entering into the house of plaintiffs and interfering in any manner in their peaceful life till the decision in the court। म्हणजे जोपर्यंत हा खटला याचिका ही न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत त्यांच्या घरात आणि त्यांच्या शांतीमध्ये कोणत्याही प्रकारे प्रतिवादाला बोलण्याचा अधिकार नाही। सोबतच समाज माध्यमांवर सार्वजनिकरित्या या संदर्भात बोलण्यासाठी न्यायालयानं निर्देश दिलेले असताना सुद्धा पूजा तडस यांनी आज माध्यमांपुढे येत या संदर्भातले आरोप केलेले आहेत। ही न्यायालयाची जी प्रत होती ती मी आपल्याला एकदा हे सांगितली आणि आपण पूजा तडस यांचे आरोप काय होते ते सुद्धा पाहिलेले आहेत। दरम्यान न्यायालयाने जोपर्यंत हे प्रकरण न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत कुठेही बदनामीकारक असे वक्तव्य करू नये असे न्यायालयाचे निर्देश असूनही गुरुवारी माध्यमांपुढे येत पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले। न्यायालयाच्या याच आदेशांबाबत पूजा तडस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। कोर्टाचे जे समन्स असतात, कोर्टाचे जे पत्र असतात ते सगळे पत्र डायव्हर्ट करण्यापासून त्याच्यानंतर स्वतःच पत्र घेऊन तिथे न एक्सेप्ट केल्याची नोंद करून माझ्या विरोधामध्ये एकतर्फी निकाल लावून यांनी माझ्यासोबत आतापर्यंत फक्त अन्यायच करत गेलेले आहेत। आणि तो जो कोर्टाचा न्याय आहे की मी आमच्या घरी येऊ नये, त्याच्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलू नये, माझ्यावर अन्याय केला, मला दाद मागण्याची मला पूर्ण अधिकार आहे। संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे की माझ्यावर जर अत्याचार होत असेल तर मला त्या अत्याचाराविरोधात उभा राहण्याची पूर्ण मुभा आहे। खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा पंकज तडस यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत हा अर्ज अद्याप परत घेण्यात आलेला नाही। सुनेचे पूजा तडस पंकज तडस असे नाव असून अर्ज वैध ठरवण्यात सुद्धा आलेला आहे। त्यामुळे वर्धा मतदारसंघामध्ये खासदार सासऱ्याविरुद्ध सून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता जवळपास आता निश्चित मानली जात आहे। म्हणूनच या राजकीय लढाईला मिळणाऱ्या वळणाबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे। पूजा आणि पंकज यांच्या विवाहाचे किस्से एकेकाळी बरेच गाजले होते। आज घडीला या मतदारसंघामध्ये नेहमीच्या राजकीय लढाई व्यतिरिक्त सासऱ्याविरुद्ध सून अशी लढत देखील रंगणार आहे। आपल्या उमेदवारीबाबत पूजा तडस यांनी काय म्हटलं पाहूयात। माझ्या एका स्त्रीला तुमच्या घरातल्या सुनेला, सून ही घरातली लक्ष्मी असते, तुम्ही त्या सुनेला DNA मागता, हे बाळ माझ्या मुलाचं नाही, हे बाळ माझं नाही म्हणून माझा अपमान करता। मला लोकांपर्यंत मी लोक न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्याच्यामध्ये अपक्ष राहून मी त्याच्यामध्ये नामांकन अर्ज दाखल केला आणि त्यातून समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मी न्याय मागण्याचा प्रयत्न केला। आज मला या अस्तित्वाच्या आणि स्वाभिमानाच्या लढाईमध्ये समाजासमोर उपस्थित राहून मी समाजाला फक्त एकच मागणं मागते की आज माझ्यावर ही अवस्था आहे, उद्या समाजातल्या सर्व स्त्रिया एक दिवस न्याय मागायला येतील तेव्हा तुम्ही या प्रश्नांची उत्तरं कशा प्रकारे द्याल, हाच माझा एक साधा आणि सरळ प्रश्न आहे। रामदास तडस हे भाजपाचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत। ते भाजपा पक्षासाठी 10 वर्षांपासून कार्यरत आहेत। दरम्यान भाजपाने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली। पूजा यांनी अंधारेंची मदत मागणे संशयास्पद असल्याचं भाजपाने यावेळी नमूद केलं आणि जे आरोप करण्यात आलेले आहेत हे राजकीय षडयंत्रातून करण्यात आले असल्याचं सुद्धा महायुतीचे नेते म्हणताना दिसले। भाजपाच्या वतीनं कशा प्रकारे यावर प्रतिक्रिया देण्यात आली तेही पाहूया। स्वतःच्या सासऱ्याच्या विरोधामध्ये तक्रार करण्यासाठी पूजा तडस पंतप्रधानाची भेट मिळावी म्हणून उबाटा नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडे जातात, हेच सारं प्रकरण संशयास्पद वाटतं। पूजा तडसांनी ती प्रेस घेतलेली नाही, ती प्रेस घ्यायला लावलेली आहे। उबाटा गटाच्या लोकांना आता वैयक्तिक कुटुंबामध्ये डोकवण्याची सवय झालेली आहे। घरातलं भांडण पत्रकार परिषदेमध्ये आणून मांडायचं आणि महिलेवर अन्याय झाला असं जे काही सांगायचा प्रयत्न ते करतायत। मुळामध्ये त्या महिला भगिनीची सुद्धा त्यामुळे बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे।
वर्ध्यामध्ये तडस कुटुंबातला वाद चव्हाट्यावर आलेला आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे राजकीय षडयंत्र असल्याचे तडस कुटुंबाचे म्हणणे आहे आणि पूजा तडस यांनी केलेले आरोप त्यांनी झिडकारलेले आहेत। वर्ध्यातल्या या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिक माहिती देतात आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी प्रमोद पाणगुडे। पाहूयात। वर्ध्यातील लोकसभेचे उमेदवार महायुतीचे भाजपचे खासदार रामदास तडस यांना देण्यात आली, तर त्यांच्या विरोधात पूजा शेंद्रे तडस या महिलेने सुद्धा लोकसभेची उमेदवारी दाखल केली। पूजा शेंद्रे तडस म्हणतात की मी खासदार रामदास तडस यांची सून आहे। मागील 5 वर्षापूर्वी पंकज तडस याच्यासोबत पूजा शेंद्रेचा विवाह झाला होता। तो विवाह म्हणजे प्रेम विवाहातून करण्यात आला। त्यानंतर काही दिवस पंकज तडस त्यांच्यासोबत राहिले, नंतर त्यांच्या औपचारिकता म्हणजे एकमेकाशी पटत नसल्याने दोघेही विभक्त झाले। विभक्त झाल्यानंतर केस न्यायालयात दाखल करण्यात आली। सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, परंतु अशातच आता लोकसभेची निवडणूक लागतात पूजा तडसने आज नागपूर येथे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत तडस परिवारावरती गंभीर आरोप केले। तडस परिवाराकडून शारीरिक मानसिक छळ करण्यात आला असा सुद्धा गंभीर आरोप करण्यात आला। तर दुसरीकडे देशाचं जे पालकत्व आहे ते मोदी करतात आणि मोदींनीच माझी मदत करावी असं पूजा शेंद्रे तडस म्हणतात। तर तडस परिवारातून बोलल्या जात आहे की मोदीकडे जर जायचं होतं, त्यांच्याकडनं जर मदत मागायची होती तर त्या विरोधी पक्षाकडे कशासाठी गेल्या। थेट मोदीकडनं किंवा इतर कोणाकडनं सुद्धा औपचारिकता मार्ग यामध्ये निघू शकत होता। सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकीय वातावरण तापत असल्याने हा कुटल्या जात असल्याचा आरोप तडस परिवारातून केला जात आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तडस परिवारातून सध्या यावरती कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नसली तरी नेमकं आता या प्रकरणात काय होते हेच पाहणं गरजेचं आहे। प्रमोद पाणगुडे, जय महाराष्ट्र, वर्धा। जेम विशेषमध्ये वेळ झाली का विश्रांतीची, लगेच परत येतोय।